खास कराडवरून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सन्माननीय विश्वासराव गायकवाड हे दसादादांची कविता सादर करतील। त्यासोबतच या कार्यक्रमाचं चळवळीच्या अनेक कार्यक्रमांचं ते चित्रण करत आलेले आहेत। तर विश्वास गायकवाड साहेबांनी कविता सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतो। जय हिंद, नमो बुद्धाय। एक दादांच्या 4 ओळ बोलतो। दोन राष्ट्रीय आयुष्याचे आयुष्य दोन राष्ट्राचे, दोन राष्ट्रीय आयुष्याचे आयुष्य दोन राष्ट्राचे, त्याचे कधीही कोणी करू शकत नाही। त्याचे कधीही कोणी करू शकत नाही। कोणी जादूटोणा करा, कोणी रेशमीची काठी फिरवा, कोणी जादूटोणा करा, कोणी रेशमीची काठी फिरवा, दोन राष्ट्रे असतात परस्पराविरोधी, दोन राष्ट्रे असतात परस्पराविरोधी, दोन राष्ट्रे असतात परस्पराविरोधी। त्यांना नियम आहे वर्गीकरणाचा लागू। एक रास्ता भूकमारी लाचारीचा आणि तडजोडीचा, एक रास्ता भूकमारी आणि लाचारी तडजोडीचा आणि स्वतःला विकण्याचा, दुसरा रास्ता विद्रोहाचा, सरळ सत्तेवर झोडण्याचा आणि जग बदलण्याचा आणि स्वतःलाही बदलण्याचा। जय भीम, नमो बुद्धाय। धन्यवाद गायकवाड साहेब। प्रत्येक कार्यक्रमाची एक संरचना असते। ह्या कार्यक्रमाची देखील संरचना अशी आहे की आपण जे प्राधान्य आहे ते ढसादादांच्या कवितेला द्यायचं ठरलं होतं। त्यांना अभिवादन म्हणून ढसाळांच्या कवितांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार झाला पाहिजे, कारण की ते जे साहित्य आहे ते जगासमोर आलं पाहिजे। माणूस गेला तरी साहित्य हे चिरंतन असतं, त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे। यानंतर मी पुढील कवींना देखील मी विनंती करतो की आपण ढसादादांच्या कवितेला प्राधान्य देऊया। सन्माननीय सोना कांबळे यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो। भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हा जो मराठा अनुषंगाने उद्या नामदेव देवाची पुण्यतिथी आहे, कवी संमेलन या ठिकाणी भरलेलं आहे। मी 2 ओळी दादांच्या कविताचं बोलणार आहे। जे काही कवी नाही आहे वाचन करणार आहे। त्याचबरोबर एक नरेंद्र दाभोळकर यांची सुद्धा मी 2 ओळीची कविता बोलणार आहे। कारण आंबेडकरी चळवळीमध्ये विचारवंताची हत्या झालेली आहे। कुलगुरी असेल, पानसरे असतील, डॉक्टर कृष्णा किरवले असतील, नरेंद्र दाभोळकर असतील, आपले साहित्य कवी जगले पाहिजे याच्या पाठीमागचा उद्देश आहे। अंधभक्ती आपल्या समाजातून 22 प्रतिनिधीप्रमाणे अजून चालत नाही, याच्या आधारे ते 2 ओळी आहे। आणि दादाची कविता मी सादर करतो या ठिकाणी खास करून। पाण्याविना समाज माझा जेव्हा तडफडून मरत होता, पाण्याविना समाज माझा जेव्हा तडफडून मरत होता, सांगा हिंदूवाद्यांनो तेव्हा देव तुमचा काय करत होता, तेव्हा देव तुमचा काय करत होता। 7 कोटी दलितांचे ओझे जेव्हा माझा भीम एकटा पेलत होता, 7 कोटी दलितांचे ओझे जेव्हा माझा भीम एकटा पेलत होता, तेव्हा डोंगर उतरणारा तुमचा हनुमान काय झाडावरती माकडं झेलत होता। बहुजनाच्या मुक्तीसाठी जेव्हा भीम मनुस्मृती जाळीत होता, तेव्हा विश्वनिर्माता ब्रह्मदेव तुमचा काय श्रावण पाळत होता। त्या पुण्यातल्या भीमा कोरेगाव मध्ये जेव्हा एक मार 56 पेशे कापत होता, तेव्हा हाती सुदर्शन चक्र घेऊन श्रीकृष्ण काय मेंढर राखत होता, तेव्हा श्रीकृष्ण काय मेंढर राखत होता। पद्मश्री नामदेव ढसाळ यांची कविता आहे नरेंद्र दाभोळकरच्या
सादर करत आहे. माफी मागून आयोजकांनी दोनच वळी आहेत. दगडात भावना नसतानाही त्याला देव समजून बसलो. दगडात भावना नसतानाही त्याला देव समजून बसलो. संसारात नव्हते काही तिथे भूत समजून बसलो. कान फुकुनी मारी म्हणतात त्याला डॉक्टर समजून बसलो. केस सोडून धुले बाई तिला देवी समजून बसलो. देव कोपेल का माझ्यावर, देव कोपेल का माझ्यावर म्हणून वरतीच्या हातून पूजा शांती करून बसलो. होते नव्हते सारे काही त्याच्या चरणी ठेवून बसलो. होते सारे काही तरी देवाऱ्यात आणखी मागत बसलो. या अंधश्रद्धेमुळे असा मी फसलो. शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची गाडी सोडून दुसऱ्याच गाडीत बसलो. नरेंद्र दाभोळकर. धन्यवाद कांबळे साहेब. यानंतर बबन तुपेरे हे आपले घसा दादांची कविता सादर करावी अशी सर्व कवींना नम्र विनंती आहे. सर्वप्रथम कविवर्य नामदेवजी घसाळ यांना विनम्र अभिवादन करतो. मोहम्मदला कर्नाटकांना करतो. काही अण्णाभाऊ साठे यांना देखील अभिवादन करू. माझ्या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी मी असं म्हणेन, त्यांनी मला आता सांगितलं की दसराची कविता तुम्ही सादर करा. 1 मिनिटात मी बोलेन. मी सध्या नामदेव ढसाळांचं तुझे बोल धरून चाललो आहे हा कविता संग्रह मनापासून वाचतो आहे आणि त्यांच्या कविता जवळजवळ 7-7, 8-8 पानाच्या कविता आहेत आणि अतिशय प्रतिभावंत आहेत आणि त्यांना मी खरंच सॅल्यूट करतो, जयभीम करतो. आणि एक कविता बाबासाहेबांची या ठिकाणी सादर करतो आहे. त्याची कवितेचं नाव आहे आम्ही प्रयत्न करायला हवे इतकेच. शब्दाकडे लक्ष द्या. हे महामानवा, हे युगपुरुषा, हे युगायुगांच्या युग प्रवर्तका. हे महामानवा, हे युगपुरुषा, हे युगायुगांच्या युग प्रवर्तका. तुझ्या व्यक्तिमत्वाच्या वर्तुळाचा परिमोर साथ येत नाही. हे महामानवा, हे युगपुरुषा, हे युगायुगांच्या युग प्रवर्तका. तुझ्या व्यक्तिमत्वाच्या वर्तुळाचा परिमोर साथ येत नाही. कारण तू आहेस त्या सूर्यापेक्षाही मोठा. कारण तू आहेस त्या सूर्यापेक्षाही मोठा. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं. सूर्याचं प्रतिबिंब आरशात दिसतं. पण तुझं प्रतिबिंब आरशात आणि पाण्यात दिसत नाही. तुझं प्रतिबिंब प्रतिबिंब पाहण्यासाठी चालावी लागतात, वाचावी लागतात अनंत पुस्तके आणि ग्रंथ. तुझं प्रतिबिंब पाहण्यासाठी चालावी लागतात, वाचावी लागतात अनंत पुस्तके आणि ग्रंथ. पण आम्ही प्रयत्न करायला हवे तितके. जय भीम. टिळक कॉलेजमध्ये प्रोफेसर असलेल्या सन्माननीय वैशाली धम्मपती मॅडमना त्या ढसाळ दादांची कविता सादर करेल. कवितेचं नाव आहे रमाबाई आंबेडकर. राजमातीच्या घोड्यांवर सर्वच सवाष्णी बसतात. आपल्या त्यागाची बनारसी लुगडी वाळवी. त्याने कधी कोणाला खाऊ घातलंय का? साधा दुःखाचा चिरगुट सुद्धा वाफेच्या इंजिनावरच चाके फिरतात गोल गोल पुढे पुढे. माणसांचे शापग्रस्त आरसे होतात पुन्हा आरसपाणी नव्हे. आज तुझा अडगळीतला फोटो माझ्या आठवणीत आहे. मरणानंतर ही मरणे मेल्यावर तो कोण हिरावून घेईल माझ्याकडून. एक वेळ वाळवीला वाळवी लागेल, एक वेळ कसरीला कसर. फोटो तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा 4 चौघांच्या खटल्यासारखा त्यात सर्वच आहे. तू, तुझ्या ननंदा, जावा, धीर, लष्करातले मामंजी, पोरं बाळ
साहेब आणि टॉबी निखळ कॉन्टेंट पाठी मागे झाडा झुडपांचं ग्राउंड वर्षानुवर्ष पाहत आलो हे चित्र मी. साहेब तर परमेश्वराच्या छाताडावर बसल्यासारखे आजही वाटतात. सुपारी कातरणाऱ्या टिळकांच्या आत्म्याला त्रास दे. रमाबाई ही सर्व पुण्याई तुझीच आहे. त्या फोटो फक्त तूच आहेस. तुझं चरित्र, तुझ्या खस्ता, तुझे अश्रू, तुझे उच्चासे, तुझं शहाणपण, तुझ्या डोळ्यातल्या दंताला स्पर्श करणारे कारुण्य, तुझ्या गळ्यातली ती निष्ठेची काळीशार बोट, तुझ्या चेहऱ्यावरले ते प्रासादिक औदासिन्य, कृष्ण हाताच्या चटक्यांच्या कहाण्या सांगणाऱ्या बांगड्या, किती कसं सहन केलंच हे. अश्वप्रहर ती भटीन सरस्वती साहेबांच्या मागे सौती मत्सर तुला करताच आला नाही का ग? पैस पाठीवर घेऊन थोडक्या ज्ञानेश्वराने अमृताशी पैजा जिंकल्या. साहेबांच्या पाठीशी पैस होऊन तू गुलामांच्या उद्धाराच्या ज्ञानेश्वरीची पहिली ओळ लिहायला मदत केली. दबक चाळीतल्या राजहंसांना दगडी कोळशांच्या धुराची तू लावून दिली नाही झळ. भांड्याला लागणारी भांडी, डोक्याला फुटणारी डोकी, पटकी सटवी, तू चंदनाचं मूल्य केलंस कमी. तू चंदनाचं मूल्य केलंस कधी. तुझ्या मुक्या मनाची गाणी कलगीचा घोडा या कलियुगात घेऊन फिरत आहे मराठी भाषेची ऐसी तैसी करत. हे बहिणाईच्या बहिणाई मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे त्यागाचे गाणे ऐकवशील काय? या रांडाव मराठी भाषेला पुन्हा सवाष्ण होताना पाहायचंय मला. चंद्रवादी भांडवलशाही पोचणाऱ्या जाणीवा बोथट झालेल्या हे समाज पुरुषा, सत्तेचा नंगालाच दुबड्या डोळ्यांनी बघणाऱ्या, अराजकतेला प्राक्तन मांडणाऱ्या हे समाज पुरुषा, अन्याय अत्याचार सोसणाऱ्या, बाया बापड्यांना नागविणाऱ्या हे समाज पुरुषा, युद्धाला चटावलेल्या बुद्धाला हिणवणाऱ्या हे समाज पुरुषा, तुझ्या पुरुषत्वावर. यानंतर शारदा नवले मॅडम या कविता सादर करते. मी त्यांना विनंती करतो. तिच्यामुळे शब्द माझे पंख फुटून पाखरू झाले. जिच्यामुळे शब्द माझे पंख फुटून पाखरू झाले. जिच्यामुळे शब्द माझे पालवी फुटून नवचैतन्य पाहिले. अशी माझी आई, आपल्या सर्वांची आई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हिच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करते. महामानव विश्वरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन. रमाई आंबेडकर क्रांतीभूमीला सुद्धा माझे शतशः प्रणाम. मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या सर्व शहीदांना माझा क्रांतिकारी जय भीम. महाकवी कविवर्य ज्यांनी प्रस्थापित साहित्याला नाठाडून अब्राह्मणी साहित्य सौंदर्यशास्त्र निर्माण केले अशा कविवर्य नामदेव ढसाळांना माझे विनम्र अभिवादन. स्टेजवरील सर्व मान्यवरांना सप्रेम जय भीम. आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम. खरं तर कविवर्य नामदेव ढसाळ सरांनी आपल्या सर्व कवी कार्यकर्त्यांसाठी प्रस्तावनेमध्ये छोटीसा एक परिच्छेद आहे की कशा प्रकारे आपण कविता लिहिली पाहिजे. तर त्याचं मी एक थोडंसं वाचन करते, आपल्याला आपली परवानगी असेल तर. कवितेचे व्याकरण आणि छंदोरचना यांच्या दास्यातून आंबेडकरी फुले साहित्याने कवितेला वाङ्मयीन संज्ञा आणि विचाराला मुक्त केले जरूर, पण त्याची सर्जनशीलता निर्मिती वाङ्मयीन मूल्याला जपणारी असावी. या दृष्टीने चिक्कार स्वाध्याय घडवणे आंबेडकरी चळवळीतील कवी लेखकांसाठी बंधनकारक आहे. भोवतालचे वास्तव, त्यातले संघर्ष,
मानसिक ताणतणाव, शारीरिक कष्ट, घटना यांचे नुसते वांझ वर्णन यात गुंतून पडता कामा नये. समष्टीच्या सुखदुःख आशा आकांक्षा स्पंदने यांना शब्दबद्ध करण्याचे वेळ असायला हवे. कविता मानवी जीवनाची पूर्ण अनुभूती असते. या अनुभूतीला विलक्षण संवेदनशील असलेले कवी कवयित्री सृजनशील शब्दाशयातून अभिव्यक्त करतात. खरा कवी जगण्याच्या अर्थाने अष्टावधानी असतो. या अष्टावधानीपणाची कविता करणे येडागपायाचे काम नाही. त्यासाठी स्वतःला चिक्कार घडवावे लागते, अभ्यास करावा लागतो. आपण आंबेडकरी चळवळीतले कवी लेखक हे कायम मानत आलो की प्रतिभा ही दैवी देणगी नाही. प्रस्तावित व्यवस्थेने ज्यांना सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, ज्ञानापासून हजारो वर्षे वंचित ठेवले त्यांना फुले आंबेडकरांमुळे हे सर्व संपादन करण्याची संधी मिळाली. वेदवाक्य ऐकले तर कानात तप्त शिसे ओतले जायचे, वेदवाक्य उच्चारले तर जीभ छाटली जायची. अशा अमानुषांच्या साहित्याचा पराभव करायचा असेल तर आपल्याला परफेक्ट व्हावे लागेल. शारदा नवले यांची पुढची वाटचाल या दृष्टीने घडो ही सदिच्छा अशी प्रस्तावना माझ्या कविता संग्रहाला नामदेव ढसाळ सरांनी दिलेली आहे. वर्तुळ पुसून टाकताना. धन्यवाद. सरांची कविता वाचते. मला कविता दिलेले सैतानाबद्दल. अलीकडे मी काय गळ्यात क्रूस अडकून वावरत नाही. अलीकडे मी काय गळ्यात क्रूस अडकून वावरत नाही. तिला म्हणालो घरातल्या सैतानाबद्दल 2 शब्द लिही. तिला म्हणालो घरातल्या सैतानाबद्दल 2 शब्द लिही. तो किती क्रूर खेळ खेळतो तुझ्या प्राणाशी. कसा घालतो धांगडधिंगा नंगानाच, कसा उठतो बसतो, शेवटी विश्रब्द होऊन जातो घरातल्या घरात शांत. जेव्हा तिला वाटतं गुलमोहराबद्दल मी बोलावं, जेव्हा तिला वाटतं गुलमोहराबद्दल मी बोलावं, हातात हात जपडून समुद्रावरून जाताना लाटांच्या शुभ्र पक्षांना गोंजारावं, घरातले बाहेरले आडोशाचे तोंड साधून एकमेकात मिसळून जावं. अलीकडे हेच जमत नाही मला, मी होऊन जातो शैतान. अलीकडे हेच जमत नाही मला, मी होऊन जातो शैतान. सैतानी लीला करताना 1000 माणसं मला साक्षी लागतात. मी त्यांच्यात वावरतो, मिसळतो, त्यांच्यासारखा होतो. जमल्यास त्यांच्या सुखदुःखांना गोंजारतो, शक्य असल्यास वाटूनही घेतो. काहीच जमलं नाही तर अस्वलासारखा नाचत राहतो. काहीच जमलं नाही तर अस्वलासारखा नाचत राहतो. अलीकडे ती दररोज तंबोरा लावून रियाज करते. जशी फडफडावी उपराट्या पिसांची खैरी बांडी कोंबडी, काळेपणाची तीट लावलेली अंडी, 7 धानाची दामटी, वाटीत पहिल्या धारेची कंट्री, सोबत उष्ण रक्त जिभेला डसलेला चंडो. सैतान कधी सलगीने वागतो का माणसाशी? सैतान कधी सलगीने वागतो का माणसाशी? मी तिच्याशी सलगीने वागतो. सैतान कधी ऐकतो का स्टेरिओ, पाहतो टीव्ही, घराची घरंदाज रंगोटी, प्रायव्हसी? सैतान उजेडाला घाबरतो. सैतान उजेडाला घाबरतो. मी उजेडात वावरतो. अंधार झाला मी माझ्या जीवाला घोर लागतो. सैतान तिला फरफटत नेतो, तिचे राक्षसी चुंबन घेतो, तिच्यावर बलात्कार करतो. तिला म्हटलं घरातल्या सैतानाबद्दल लिही. तिला म्हटलं घरातल्या सैतानाबद्दल लिही आणि तेच तिला जमलं नाही. आता सैतानावरच पाळी आली आहे माइंड, सोल, बॉडी सरेंडर करण्याची, गळ्यात क्रूस घालण्याची. जय भीम. मामा आपले दादाची कविता पाहतो. सर्व महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो.
नामांतराच्या लढ्यामध्ये जे शहीद झाले त्यांना अभिवादन करतो. रमाबाईमध्ये 97 मध्ये 10 लोक आमचे शहीद झाले, त्यांनाही अभिवादन करतो. आज या ठिकाणी नामांतराचा जो लढा आम्ही जिंकलो, 17 वर्षांनी हजारो लाखो मोर्चे काढले, बलिदान दिलं, रक्त सांडलं. या 17 वर्षामध्ये आमची जी स्थिती मजबूत व्हायला पाहिजे होती, परंतु आमची सारी ताकद आम्ही एका नामांतरासाठी खर्च केलेली आहे. आमची उन्नती होऊ नये यासाठी एवढे वर्ष लागले नामांतराला. हा कुटील गाव रचला आणि एवढ्या वर्षानंतर ते नामांतर झालं. मगाशी एका कवीने सांगितलं की दशा दादा त्यांचं जे लिखाण आहे, त्यांच्या ज्या कविता आहेत, ते हायतीत असताना प्रत्येक माणसाच्या हातात ती कविता गेलीच नाही, पण वाचलीच नाही. काही मुठभर लोकांनी ज्यांना त्याच्या कविता कळत होत्या, समजत होत्या, अशाच लोकांपर्यंत दादा राहिले. जर त्या टायमाला प्रत्येक तरुणाच्या हातात जर दादाची कविता गेली असती तर नक्कीच इथं क्रांती झाली असते. मी काही कवी नाही, मी चळवळीतला काम करणारा माणूस आहे. आठवले साहेबाबरोबर 45 वर्ष मी काम करतोय, कांचनबाईबरोबर काम करतोय, जेवढे नेते त्यांच्याबरोबर मी काम करतो. मला कधी याचा गंध सुद्धा नाही आहे. मी काम करणारा माणूस आहे. परंतु जर या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम राबवायचा आहे, त्या सर्व आमचे साहित्यिक मंडळी, वाघ असेल, दादा असेल, सतीश दिवर असेल, तर बरेचसे आमचे साहित्यिक आहेत. रमाबाईमध्ये साहित्यिक आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, जज आहे, सर्व प्रकारे ही वसाहत नटलेली आहे. या वस्तीमध्ये आपल्याला जर कार्यक्रम घ्यायचा असला तर गळ्यात घुंगरू बांधलं पाहिजे, घाटी बांधलीच पाहिजे, तर हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो. कोणी जास्त काम करतं, कोणी थोडं काम करतं, अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आखलेला आहे. काही मंडळींना टीका करण्यामध्ये फार आनंद असतो, तर काही लोकांना गोड बोलण्यामध्ये फार आनंद असतो. प्रत्येक माणूस आपली चव चाखत असतो, परंतु माणसाने आपला चांगलपणा सोडू नये. काम करायचं असेल तर प्रामाणिकपणे करावा. बोली बोलाची, राज असण्याची, ताल कवळ्याची असं म्हटलं पाहिजे. माणसं बोलताना फार गोड बोलतात, पण काम करताना ते कुत्रेपणा करतात, मागे मागे हाकतात आणि दुसऱ्याला बळी देतात. ते नसलं पाहिजे. बाबासाहेबांचे पुढे न्यायचे असेल ना, एका ताकदीनं पुढे न्यायची असते. कुठे टीका करायची तेही ठरवायचं असतं, कुठं लढायचं तेही ठरवायचं असतं. जर दादाच आम्हाला कळाले तर बाबासाहेब काय करणार आहे, कुठं काय करणार आहे. तरी सुद्धा आग्रह केला म्हणून मी एक कविता आपल्या पुढे सादर करतो दादाची. दिंडीचा देठ ओला होणाऱ्या वयात, दिंडीचा देठ ओला होणाऱ्या वयात तुझ्या कुकर्माची महाकाव्ये बलात्कार करून आड्या अड्ड्यावर जेव्हा तू धोकस गेला तेव्हा कळे की तू फक्त देवदेवळे जोपासले. फक्त तू देवदेवळे जोपासले. दिशा दिशाचे दरवाजे ठोठावणाऱ्या तुझी कीर्ती
सात समुद्रात पलीकडे नेणाऱ्या बुद्धाची प्रतिमा तू छिन्न केली. माणसाला दास केले, पाखंडी बनूला, माणसाच्या शत्रूला डोक्यावर घेतलेस. गीताची गीतेची गरळ प्राशवून तू रोम रोम बांधवळच केले. माणसालाच माणसाची हगेबुटी काढायला लावली. माणसालाच माणसाची हगेबुटी काढायला लावलीस. ज्यांच्या रक्ता मांसावर तुझा पिंड पोचला, ज्यांच्या रक्ता मांसावर तुझा पिंड पोचला, त्या महात्म्यांना चढवून तू महाभारत घडविलास. उद्धारकर्त्याच्या गळ्यात मडकी अडकवलीस. डोंगराला बोराटीची फांदी बांधलीस. संस्कृतीच्या नावाखाली तू त्याला बेटी बाहेर काढलेस. संस्कृतीच्या नावाखाली तू त्याला बाहेर काढलेस. 12 महिने 13 काळ कडक ठेवलेस, रडत ठेवलेस, सडक ठेवलेस. हे वाद्या, तू माणसालाच असे हीन केलेस. तुला वेशी बाहेरचा आक्रोश ऐकू आला नाही का? तुला वेशी बाहेरचा आक्रोश ऐकू आला नाहीस का? पेटलेला माणूस तुला दिसला नाही का? उदासीनतेचा विराटपणा तुला स्पर्श नाही का? स्पर्शला नाही का? विजेचा लोड वेशीच्या तटबंदीत घोडून आत येतोय. विजेचा लोड वेशीचे तटबंदी तोडून आत येतोय रे. सांग का देत नाही त्यांना कडकडून मायेची आलिंगन? सांग का देत नाही कडकडून मायेचे आलिंगन? का तोडून टाकत नाहीस शतकानुशतकाचे काटेरी कंपन? याने तुला आपले सर्वस्व दिले, याने आपल्याला सर्वस्व दिले, तुझे ताजमहल खडे केले. का आठवत नाही त्यांना? का आठवत नाही त्यांना ज्यांच्या हाडामासाचा कच आजही तुझ्या किल्ल्याच्या पायथ्याशी तंतू आहे? सांग त्यांच्यासाठी का लिहित नाहीस? सांग त्यांच्यासाठी का लिहित नाहीस? मैलाच्या दगड्यावर एक ओळ सांग का? सांग त्यांच्यासाठी का लिहित नाही? मैलाच्या दगड्यावर एखादी ओळ. अरे माझ्या नजरेतून तू पुरेपूर उतरला आहेस. माझ्या नजरेतून तू पुरेपूर उतरला आहेस. तुझ्याबद्दल आदर वाटत नाही. तुझे गुण गावे असेही होत नाही. वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापचा फुंकावे. वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापच फुंकावे. तुला लेडाच्या गाडग्यात बुडवावे. तुला लेडाच्या गाडग्यात बुडवावे. मी तुला शिव्या देतोय. मी तुला शिव्या देतोय. तुझ्या ग्रंथाला शिव्या देतोय. तुझ्या संस्कृतीला शिव्या देतोय. तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतोय. तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतोय. इवन मी आई बापाला देखील शिव्या देतोय. बांगल्यांच्या नो इथं जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात. मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलंय. मी सारे काही बोलणार नव्हतो. मी हे सारे काही बोलणार नव्हतो, पण माझे हात जागे झाले. हजारो वर्ष मी होतो खंगत. हजारो वर्ष मी होतो खंगत या गुळगुळीतल्या प्रचंड अंधारात. या गुळगुळीच्या प्रचंड अंधारात कालच तो गुळेच्या तोंडाशी ठेवून गेलाय पिसाळेला जाळ.
कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेलाय पिसाळलेला डाळ. मी शिलगवीत जाणार आहे. या पुढचा काळ, या पुढचा काळ, या पुढचा काळ. जय हिंद.